देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवणारे भारतीय जवान हा आपला अभिमान असला तरी या अभिमानाला काळीमा फासण्याचा प्रकार काही विद्यार्थी जवानांमुळे घडला। उपनगर पोलीस ठाण्यात सरकारी कृत्य घालणाऱ्या काही जवानांना आपण भारतीय जवान आहोत का याचा देखील विसर पडला। परिधान करून डोक्यावर हेल्मेट लावून दुचाकी सवार असलेल्या या जवानांनी उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला केला। हा हल्ला अतिरेकी हल्ल्यापेक्षा कमी नव्हता। प्रश्न निर्माण होतो तर हे कृत्य घडले करते का? या कृत्यामागचे कारण नेमके काय होते? संतप्त जवानांचा ताफा एखाद्या पोलीस ठाण्यावर येतो आणि समोर दिसत फेरा मारतो, मोडतोड करतो। या घटनेला कारण काही सोपेचा नसावे ना असा समज सहसा जनसामान्यांचा असतो। उपनगर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार पोलीस समोर लावलेली मोटरसायकल बाजूला उभी करण्यास सांगितल्याचा राग आल्यानं शिकाऊ लष्करी अधिकारी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची हुज्जत घालून धक्काबुक्की केल्यानं त्यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिवस मंगळवारचा रात्रीच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक SM त्यांना आपले कर्तव्य बजावत होते। उपनगर पोलीस ठाण्यासमोरच लागलेली दुचाकी कुणाची असा त्यांचा रास्त सवाल। उत्तर मात्र अनपेक्षित मिळाले। लष्करी जवानांना सौजन्य दाखवी अपेक्षित उत्तर दिले असते तर अनर्थ टाळला असता। बुधवारी मात्र जणू संक्रांतीचे वाण संतप्त रूप धारण करून उपनगर पोलीस ठाण्यात पोहोचले की काय असा सवाल उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उपस्थित झाला। गुन्हा दाखल केलेल्या घटनेचे पडसाद असे उमटतील अशी कल्पना देखील कुणी केली नसावी। लष्करी जवानांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व केंद्रीय विद्यालयासमोर आपल्या दुचाकी उभ्या करून सर्वांनी अचानक पोलीस ठाण्यावर चाल केली। त्यावेळी हातावर मोजण्या इतकेच पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात उपस्थित होते। ते एकदम अचानक आले। किती लोक? आम्ही आम्ही 3 महिला आणि 3 कर्मचारी ते काम करत होतो। त्या अचानक आले, त्यांनी लगेच टेबलची काच खोलली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला मारहाण केली। त्यांच्याकडे पोलिसांना काही करण्याच्या आतच त्या शिकाऊ लष्करी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील मोटरसायकलींना लाथा मारून जमिनीवर आडव्या केल्या। तसेच आवारातील झाडांच्या कुंड्या उचलून फेकून दिल्या। ठाणे अंमलदार यांच्या कक्षात काहींनी घुसून तेथील टेबल, कागदपत्रे, फोन, टीव्ही, इतर फर्निचरची ही मोडतोड केली। एवढ्यावर समाधान न झालेल्या या जवानांनी
वायरलेस संच व संगणक तोडून पोलिसांची संपर्क यंत्रणा नष्ट नाबूद केली। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांच्या कार्यालयात बसलेल्या महिला पोलीस अधिकारी व साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत खोलीला बाहेरून कुलूप ठोकून कोंडून टाकले। अक्षरशः ते 100 मोटरसायकलवरती आले होते। प्रत्येक मोटरसायकलवर दोघं बसून आले होते, हेल्मेट घालून आले होते, काहींच्या हातात होते, काहींच्या डोक्यात होते, काहींच्या हातात दंडुके होते। त्या अक्षरशः गेट पासूनच दहशत पसरवत आले। तिथे त्यांनी आमच्या स्ट्रायकिंग मोबाईल मधल्या स्टाफला ओढून मारलं, तिथलं नुकसान केलेलं आहे। ते ऍडमिट आहेत, सिरियस आहे। तिथे शाळा सुटलेली होती, त्या शाळेतल्या सुटलेल्या मुलांची पण त्यांना दया आलेली नाही, त्यांना पण त्यांनी क्रूरली मारलेलं आहे, त्यांची दप्तरं फेकून दिलेली आहेत। त्यांच्यामध्ये घबराट पसरून गेली, ते सैरावेरा पळत सुटले होते। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन सगळ्या वाहनांची तोडफोड केलेली आहे, सगळ्या ऑफिसमधल्या सामानाची तोडफोड केलेली आहे, आम्हाला मारहाण केलेली आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली, मला धक्काबुक्की केलेली आहे, मला कोंडून घातलं त्यांनी आणि बाकीचं सगळं साहित्याची तोडफोड करून जेवायला बसलेल्या कर्मचाऱ्यांना पळून मारलेलं आहे। महिला कर्मचाऱ्यांवरती पण त्यांनी अटॅक केलेला आहे। शेजारच्या गोपनीय शाखेच्या कक्षातील फर्निचर, टीव्ही, संगणक यांची मोडतोड करून कागदपत्रे, फाईल अस्तव्यस्त फेकून दिली। अवघ्या 10-15 मिनिटात वाऱ्याच्या वेगाने येऊन नासधूस करून धुडगूस घालून बाहेर पडलेल्या या जवानांनी पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या जुन्या नेहरूनगर पोलीस चौकीकडे आपला मोर्चा वळवला। परंतु तेथे कोणीच नसल्याचे पाहून त्यांनी आपला राग केंद्रीय विद्यालयाच्या भिंतीलगत उभ्या असलेल्या पोलिसांच्या स्ट्रायकिंग फोर्स मोबाईल व्हॅनवर काढला। या हल्ल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, उपनिरीक्षक NJ वाघ, ठाणे अंमलदार कक्षातील महिला पोलीस शिल्पा काळे, हेमलता आहिरे, बेबी पड, गोपनीय शाखेतील सुरेश कडभाने, संजय सानप, आरोटे, पोलीस कर्मचारी शिवाजी गुंजाळ आदींना धक्काबुक्की करण्यात आली। तर नवप्रशिक्षित पोलीस शिपाई बबन झुंबर सलगार व रतन रामचंद्र नागलोच यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तर आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यास सुजाता बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले। लष्करी जवानांनी केलेल्या हल्ल्यामुळे महिला पोलीस प्रचंड घाबरून गेल्या। हल्लेखोरांनी अपंग पोलीस कर्मचाऱ्यांना देखील सोडले नाही। पोलीस ठाण्यात हातावर मोजण्याइतके पोलीस अधिकारी कर्मचारी असल्यानं उपस्थित पोलिसांना प्रतिकार करण्याऐवजी तो सहन करण्याची वेळ आली। शिकाऊ लष्करी जवानांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केल्यानंतर वडीधारी पोलिसांना लक्ष केले। साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचारी नशीब बलवत्तर म्हणून बचावले। लष्करी जवानांच्या दहशतीच्या सावट पुढे अतिरेकी हल्ल्यापेक्षा कमी नव्हते। उपनगर पोलीस ठाण्यावर जोरदार हल्ला झाल्यानंतर ठाणे अंमलदार कक्ष, पोलीस निरीक्षक कार्यालय, गोपनीय शाखा येथील वस्तू, संगणक, टेबल, वायरलेस सेट आदींची मोडतोड करण्यात आल्यानं पोलीस ठाण्यातील दैनंदिन काम पूर्णपणे बंद पडले। रात्री उशिरापर्यंत या हल्लेखोरांनी तोडफोड केलेल्या कुंड्या, वाहने, ठाणे अंमलदार शाखा, गोपनीय शाखा येथील टेबल, संगणक आदी आहेत त्या स्थितीत पडलेले होते। याचबरोबर विश्रांती बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया लष्करी जवानांचे सैनिक कृत्य।